कॅमेरामन जे आहे त्यांना विनंती करतो की मागच्या प्रतिनिधींची अडचण होणार नाही, आपण त्यांची गैरसोय होणार नाही अशी व्यवस्था करा. व आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं निवेदन करावं, त्यानंतर काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न. आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी झालेले नांदेड मधले इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाचे सर्व प्रतिनिधी, सन्मानित लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा हा दुसरा टप्पा 26 तारखेला मतदान आहे. प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे आणि प्रचार संपण्यापूर्वी आपल्याशी संवाद साधावा म्हणून आपणास या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की भाजपने जे पक्षाने जे संकल्पपत्र घोषित केलेलं आहे त्या बाबतीमध्ये याच्या अगोदरच आपण उमेदवारांच्या पक्ष कार्यालयामध्ये या बाबतीमध्ये प्रेस कॉन्फरन्स आपण अगोदरच घेतलेली आहे. त्यामुळे त्या मुद्द्यावर मी पुनश्च काही पुनरावृत्ती त्याची करणार नाही, कारण त्याबद्दल मी डिटेलमध्ये बोललेलो आहे. मला फक्त आज या 20 ते 25 दिवसाच्या प्रचारात नांदेडच्या विकासासाठी आमचा जो रोड मॅप आहे, आमचं जे विजन आहे, कोणकोणत्या प्रकल्पावर कामावर आम्ही प्राधान्य देणार आहोत, जाहीर सभांच्या माध्यमातून आम्ही सांगितले, बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याही आपण सोशल मीडियावर, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियावर सर्व कव्हर केलेल्याच आहेत. त्यामुळे त्याही विषयी काही अधिक बोलावं असं मला वाटत नाही. मला फक्त एवढंच करत आहे, एकंदरीत जो प्रचार आम्ही गेल्या 20-25 दिवसामध्ये नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील यांच्याकरता भाजपचे कार्यकर्ते, नेते आणि मित्रपक्ष आमचे जे आहेत महायुतीचे, त्या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नाने आपण पाहाल की वातावरण भाजपसाठी अतिशय अनुकूल आज आपल्या मराठवाड्यात आहे. या दुसऱ्या टप्प्यामध्ये असलेल्या सर्व मतदारसंघामध्ये वातावरण अनुकूल आहे. माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वावर लोकांचा प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील हे निश्चित विजय होतील याबद्दल आम्हाला खात्री आहे, निश्चिती आहे आणि आम्ही अतिशय समाधानी आहोत की प्रचार चांगल्या पद्धतीने झालेला आहे. एकीकडे आम्ही संकल्पपत्रच्या रूपामध्ये देशाच्या राष्ट्रीय रूपरेषे आम्ही सांगितली होती. स्थानिक प्रचारात सुद्धा जिल्ह्याच्या विकासावर आम्ही बोललेलो आहे. मात्र दुसरीकडे विरोधकांच्या प्रचाराचा विकासाचे मुद्दे कुठेही दिसले नाही. विरोधकांनी जो प्रचार आमच्या विरोधात केला त्याच्यामध्ये विकासाचे मुद्दे कुठे दिसले नाहीत. विकासाचा रोडमॅप कुठे दिसला नाही. त्यांचा संपूर्ण प्रचार हा केवळ इरिलेव्हंट ज्याला म्हणू, असंबंधित अशा मुद्द्यावर भांडवल करण्याचा होता. अपप्रचार, गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होता आणि अशोक चव्हाणांना विरोध, म्हणजे उमेदवार प्रताप पाटील आहे ते विसरून अशोक चव्हाणच त्यांच्या प्रचाराचा मुद्दा होता. हेच दुर्दैवाने या 3 मुद्द्याभोवती हा सगळा त्यांचा प्रचार फिरत राहिलेला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मतदार सुज्ञ आहे, सुजाण आहे, विकासाचे समर्थक आहेत आणि हा जिल्हा सकारात्मक मानसिकतेचा जिल्हा आहे. त्यामुळे विरोधकांचे सर्व नकारात्मक मुद्दे हे मतदार लाथाडणार आहेत, त्याला दाद देणार नाहीत आणि विकासाचा एजेंडा घेऊन आम्ही जो प्रचार केलेला आहे त्याला महायुतीला हे नांदेडचे सुज्ञ मतदार हे आम्हाला विजयी करणार आहेत याबद्दल आम्हाला खात्री आहे, कॉन्फिडन्स आहे. आणि म्हणून मित्र हा मुद्दा मला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. दुसरा, जे इरलेव्हंट मुद्दे आहेत, असंबंधित मुद्दे आहेत, त्यांची पद्धत हीच आहे की त्यांचं भांडवल करायचं. म्हणजे अशोक चव्हाण केंद्रीय यंत्रणांना घाबरले हा एक त्यातला मुद्दा वापरला गेला. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे, आज केंद्रीय यंत्रणांची कुठली चौकशी माझ्या विरोधात प्रलंबित नाही. आदर्श प्रकरणांमध्ये सुद्धा हायकोर्टाचे निर्णय माझ्या बाजूने लागलेले आहेत.
हे सुद्धा मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि मला मुद्दा हाही सांगितलं पाहिजे, भाजपच्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये माझ्या विरोधात कुठलाही खटला आदर्श संदर्भामध्ये लागलेला नाही. हे सगळे विषय जे होते याला 14 वर्ष आज होऊन गेले. त्या 14 वर्षामध्ये 3 निवडणुका झाल्या आणि त्या 3 निवडणुकीमध्ये मी बऱ्यापैकी यश मिळवलेलं आहे. मला मुद्दाम सांगितलं म्हणजे माझी लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये 2014 मध्ये यशस्वी झालो, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी यशस्वी झालो आणि आता हा सगळा विषय चावून चोथा झालेला आहे. याच्यामध्ये काहीही निष्पन्न होण्यासारखं राहिलेलं नाही आणि सर्वोच्च हायकोर्टाचे निर्णय माझ्या बाजूने याच्यामध्ये लागलेले आहेत. शोध पत्रकारिता ज्यांची असेल ते अभ्यास करतीलच म्हणायच्या विचार मला शंका नाही आहे. परंतु याच्यामध्ये काहीही अधिकच सांगण्यासारखा विषय नाही आहे. दर 5 वर्षाला हा विषय येतो, संपला निवडणुकी पुन्हा राहतो. आता विधानसभेला पुन्हा येऊ द्या, हरकत नाही, म्हणजे पूर्ण तयारी आहे या विषयावर जे काही सांगायचं असेल. दुसरा विषय जो असा आहे की साखर कारखान्याला 150 कोटी रुपयाचं कर्ज दिलं. मला सांगा हे अनुदान नाही आहे, ही कर्ज आहे. पहिली गोष्ट म्हणजे कारखान्यांना पैसे देणं ही राज्यातली पहिली घटना आहे का? प्रत्येक सरकारच्या काळामध्ये अशा कर्जाचे विषय येतात. हा काही प्रायव्हेट कारखाना नाही, हा कोऑपरेटिव्ह तत्वावर सहकारी क्षेत्रातला कारखाना आहे, भाऊराव चव्हाण कारखाना. आणि या कारखान्याला जे कर्ज दिलंय ते व्याजासहित परत फेडायचं आहे. त्यामुळे याही विषयामध्ये आणि सगळ्या निकषात बसल्यामुळे हे कर्ज या कारखान्याला दिलं गेलेलं आहे. आणि कर्ज देत असताना कोणत्या पक्षाचा नेता कुठल्या कारखान्यात संबंधित आहे हे पाहून ठरत नसतं. त्या कारखान्यात काही मेरिट आहे, काही कंप्लायन्सेस आहे, काही प्रोसिजर आहे, हे लक्षात घेऊनच कर्ज त्या ठिकाणी दिल्या गेलेला आहे. त्यामुळे हाही विषय तसा इलेक्शनच्या काळामध्ये वापरण्याजोगी मला ऐकलं कारखाना कोणाचा बापाचा नाही ना मुक्त या एवढ्या खालच्या लेवलवर प्रचाराच्या नांदेडमध्ये जो स्तर घसरतो आहे त्याचा अर्थच तो की विरोधकांच्या पायाखालची वाळू आता घसरू लागलेली आहे आणि म्हणून मग ते अशा पद्धतीने वक्तव्य करत आहे. दुर्दैवाचे आम्ही कुठल्याही भाषणामध्ये व्यक्तिगत पातळीवर जाऊन कोणाची बदनामी आम्ही केलेली नाही हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि भाषणाची काही मी क्लिपिंग्स पाहिल्या तेव्हा मला आश्चर्य वाटलं की इतक्या लवकर लोकसभा दूरच राहिली, जायचं नाही जायचं, याच्या अगोदरच इथे डिबेट सुरू झालेला आहे. ही खेदाची बाब आहे, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. त्यामुळे ज्यांना आपल्या भागात साधी सूतगिरणी काढता आली नाही, सूतगिरणी जाऊ द्या, साधी पिठाची गिरणी काढता आली नाही, त्यांनी सहकारी क्षेत्रातल्या कारखान्यावर बोलावं, कर्जावर बोलावं. त्यांना माहितीच नाही, कधी काढलेलंच नाही आहे. आज कारखान्यामध्ये हजारो कामगार काम करतात, शेतकऱ्यांना पैसे मिळतात, ॲग्रिकल्चर प्रोड्यूसला प्रोसेसिंग करण्याचं हे युनिट आहे आणि आपल्या भागामध्ये सिंचनाचा चांगला फायदा याच्यात होतो आहे. या सगळ्या अनुषंगिक गोष्टी आहेत. याच्यावर पुढे बोलणं राहिलं तर इरलेव्हंट मुद्द्यावर काहीतरी बोलून वेळ मारून द्यायचा आहे. आणि आम्ही कारखाना प्रोफेशनली चांगल्या पद्धतीने चालवत आहोत हे मला मुद्दाम नमूद करायचं आहे. मला हे सांगितलं पाहिजे की दुसरं हत्यार जे त्यांनी हे जे वापरलं आहे तो केवळ अपप्रचार व गैरसमज निर्माण करण्याला, कन्फ्यूज लोकांना कन्फ्यूज करावं, लोकांना काहीतरी इररिलेव्हंट मुद्दे सांगून लोकांच्या मनामध्ये काही संभ्रम निर्माण करावा. ठीक आहे, तसं काही मला आधी बोलायचं नाही, पण हे मुद्दे उपस्थित केल्या गेले म्हणून या सगळ्या मुद्द्यावर मी आपली भूमिका मांडायचं एरवी मांडली नसती, पण एकतर्फी काही जाऊ नये म्हणून याच्यावर माझा उत्तर मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तिसरी गोष्ट, नरसीच्या जाहीर सभेच्या वेळी मला माहिती की रोज संध्याकाळी काल सुद्धा पाऊस टिकाच झाला संध्याकाळी काही भागामध्ये. अमित शहाची जी सभा नरसीला झाली त्यावेळेस सुद्धा वारं सुटलं होतं, पावसाची चिन्ह संध्याकाळचा वेळ होता आणि म्हणून अमित भाई म्हणाले कि नांदेड़ का मौसम बदल गया है. यही म्हणाले देश का मौसम ठीक है, नांदेड़ का मौसम, तेही क्लिपिंग फिरले अर्धवट काढून मौसम बदल गया है, मौसम बदल गया. मला असं काय रिलेव्हन्स आहे याचा? फैक्ट होता कि नांदेड़ का राजकीय मौसम अच्छा था, अभी भी है. अमित भाईंनी ज्यावेळी प्रचाराला आले आणि त्यांनी प्रचाराला साथ देऊन त्या ठिकाणी प्रतापरावांचा प्रचार केला. नांदेड़ का मौसम ठीक है हे त्यांना म्हणायचं अपेक्षा, म्हणजे राजकीय मौसम म्हणतो. दूसरा मौसम जो खराब था क्योंकि बारिश हो रही थी, वहां पर बड़े पैमाने हवा चल रही थी, याचाही कुठे क्लिपिंग हाही कार्यक्रम झाला.
त्यामुळे अपप्रचार हा त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला. त्याचबरोबर नांदेडमध्ये मोदी साहेबांनी केलेल्या विधानांचा सुद्धा काही ठिकाणी अपप्रचार करण्याचा प्रयत्न झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आजवर नेहमीच लोकसभा निवडणूक लढत असलेल्या काँग्रेस जनांचे अनेक नेते लोकसभेचं मैदान सोडून राज्यसभेत जाणे पसंत करतात. हा माझ्यासाठी नव्हता, कारण मी काँग्रेसमध्ये नाहीच आहे, भाजपमध्ये आता पहिली गोष्ट. ज्याने टीका माझ्यावर करते त्यांनी तेवढीच क्लिपिंग आणि क्लिपिंग सोयीप्रमाणे एडिट केली की काही अर्थ लावताय. परंतु मुद्दा असा आहे की मी देशाच्या 4ही सभागृहामध्ये मला काम करायची संधी मिळालेली आहे. मी लोकसभेमध्ये राहिलो 2दा, विधानसभेमध्ये राहिलो, विधान परिषदेमध्ये राहिलो आणि आता राज्यसभेमध्ये मी जात. आम्ही शपथ दोघांनी घेऊन जाऊन आलेलो आहे, त्यांचं खाता चालू आहे. त्यामुळे राज्यसभेमध्ये मी बिनविरोध निवडून, आता निवडणूक आहे, राज्यसभा काही आमदारातून होणारं इलेक्शन आहे आणि ते बिनविरोध झालेलं आहे. मोदी साहेबांचं विधान जे आज लोकसभेमध्ये न जाता राज्यसभेवर गेलेले काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्याबद्दल हे विधान होतं. कारण या बाबतीमध्ये जो काही वाक्य गाळून जी क्लिप व्हायरल करण्यात आली, हा कसा भाग ठीक आहे, जाऊ दे, काही फरक पडत नाही. चौथा विषय जो आहे, तर मला वाटतं की त्यांना जर वैचारिक बैठक असती तर मी समजू शकलो असतो विरोधकांना. प्रचाराचं काहीतरी थीम पाहिजे ना, प्रचाराचं काय नॅरेटिव्ह पाहिजे, काय आपण कुठल्या मुद्द्यावर घेऊन चाललोय, काय करतोय. म्हणजे विरोधासाठी विरोध आहे का, हा खरा प्रश्न आहे. हा राजकीय स्वार्थापोटी केला विरोध आहे का मग विरोधकांनी. तुम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर तुम्ही काहीतरी विकासावर बोला, मराठवाड्यावर बोला, जाऊ द्या नायगावच्या विकासावर तरी बोला. आमचं म्हणणं एवढं होतं, तेही नाही. आमचं म्हणणं काहीतरी तुम्हाला बोलायचं असेल तर पॉझिटिव्ह काहीतरी बोला ना. ही निवडणूक फक्त निगेटिव्हिटीवरून चालणार आहे. नांदेडचा मतदार फक्त निगेटिव्ह पॉलिटिक्सवर विश्वास करतो असं मला तरी वाटतं. आजवरच्या इतिहासामध्ये केवळ आणि केवळ नेगेटिव्ह, आम्ही आमच्याबद्दल नेगेटिव्ह बोलायचं आणि तुम्हाला मदत द्यायची, असं समीकरण कधी नांदेडच्या मतदाराने मान्य केलेलं नाहीये. त्याचबरोबर मला मराठा आंदोलन संदर्भामध्ये अनेक ठिकाणी मी खुलासा केलेला आहे. म्हणजे एकतर मराठा आंदोलनामध्ये असलेल्या अनेक तरुणांची माझ्या बैठका झाल्या. बैठकीमध्ये लोकांना मी बोलून घेतलं. काही ठिकाणी गावातही मी गेलो, काही ठिकाणी 1-2 ठिकाणी तुरळक विरोधाच्या घटना घडल्या असतील, नाकारत नाही. परंतु अनेकांना विषय मी समजून सांगितलं. म्हटलं आज 10% आरक्षण राज्यामध्ये लागू झालेलं आहे. विधिमंडळामध्ये एकमताने कायदा विशेष अधिवेशनामध्ये पारित झालेला आहे. या कायद्याला कुठल्याही कोर्टाची स्थगिती मिळालेली नाही. त्यानंतर तुमचा कुणबी ज्यांच्याकडे दाखले मिळाले, डॉक्युमेंट्स मिळाले, त्याला कुणबी सर्टिफिकेट देऊन त्यांना आरक्षणाचा लाभ चालू झालेला आहे. आणि सध्या सोयऱ्यांचा विषय जो आहे तो आता ऑब्जेक्शन प्राप्त झाले. त्या ऑब्जेक्शन सुनवाई जी होईल ती 4ला आपली आचारसंहिता संपून जाईल. 4 तारखेला मतमोजणी होईल, 5 तारखेला आचारसंहिता अपेक्षित आहे संपण्याची. आणि त्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे सुनावणी घेण्याची, ऑब्जेक्शन ज्या त्यानंतर ही प्रोसेस सुरू होईल. चौथा विषय ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत आणि किरकोळ गुन्ह्याला तर वापस केलं, मागे घ्यायची प्रक्रिया सुरूच आहे. अनेक ठिकाणी झालेले आहेत. जे राहिले असतील ते गंभीर स्वरूपाचे वगळ, कारण गंभीर स्वरूपाचा जो विषय जो आहे, घरं जाळलेली आहेत, गाड्या जाळलेल्या आहेत, घराला आग लावलेली आहे, काचा फोडलेल्या आहेत, नुकसान झालेलं आहे, अशा गंभीर स्वरूपाचे विषय कोर्टामध्ये चार्जशीट झाले असतील तर ती कोर्ट प्रक्रियेनंतरचा पुढचा विषय त्यात काय होईल ते मी सांगू शकत नाही, कोर्टाचा विषय. पण बाकीच्या किरकोळ स्वरूपाच्या ज्या गोष्टी आहेत त्याला मागे घेण्याचा निर्णय शासनाने याच्या अगोदरच घेतलेला आहे. अनेक ठिकाणी मागे झाले तर काही ठिकाणी प्रक्रिया सुरू असेल. पण तत्वतः देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे, मुख्यमंत्र्यांनी खुलासा केलाय आणि मी जे बोललो त्याच गोष्टी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर सभेत बोललेल्या आहेत. काय काय झालं आतापर्यंत, तर मग विषय राहिला कुठला, माझा मेन प्रश्न हाच आहे. मग हे सगळं झालं असताना मराठा आंदोलनातला विषय नेमका राहिला कुठला, याच्यावर अनेक लोकांना माहिती नव्हती. ती मी त्यांना माहिती करून दिली आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने हा सगळा विषय विरोधक वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे मराठा आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या काही मंडळी करत आहेत, राजकीय फायदा उचलण्यासाठी हा विषय करत आहेत.
आमची स्पष्ट भूमिका आहे. मराठा आंदोलन कुठल्या राजकीय पक्षाचा विषय नाहीये, हा सामाजिक विषय आहे. आता पॉलिटिकल विषय नाहीये, सामाजिक विषय आहे आणि त्याला सर्वांनी साथ देऊन तो विषय मार्गी लावलेला आहे. सरकारने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. अजूनही काही नवीन मुद्दे उद्भवले तर मी जरांगे पाटलांना सांगितलं की तुमचा सहकारी म्हणून हे मुद्दे पाठपुरावा करण्याकरता मी स्वतः तुमच्या बरोबर आहे. मला मतं मागण्याकरता किंवा समर्थन मागण्याकरता मी आलेलो नाहीये. या मुद्द्यावर तुमचं जे काही म्हणणं असेल किंवा जे पाठपुरावा होते मला सांगा, मी पाठपुरावा करतो. की मी त्यांना स्पष्टपणे अनेक ठिकाणी सांगून आलेलो आहे. त्यामुळे मोठा गैरसमज जो निर्माण झाला होता तो बऱ्याच अंशी त्याच्यामध्ये स्पष्टता आलेली आहे आणि त्यामुळे हा सगळा विषय खरं म्हणजे 10% आरक्षणाचा विषय हा मार्गी लागलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की सध्या सुरू असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभाग, पोलीस विभाग या भरतीमध्ये सुद्धा हे आरक्षण लागू झालेलं आहे आणि त्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी नॉन क्रिमी लेअरचं सर्टिफिकेट सुद्धा आम्ही त्यांना मिळवून दिलं. तारीख जी होती 31 मार्च ती 15 एप्रिल पर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे. म्हणजे मधल्या काळात तारखा दिल्या होत्या, तारखाची मुदत संपत होती, सर्टिफिकेट मिळत नव्हते. आम्ही ते द्यायला लावले, म्हणजे सरकार निर्णय घेतला दिले पाहिजे सर्टिफिकेट. ते सर्टिफिकेट द्यायला लावले, मुदत वाढून देण्यात आलेली आहे आणि उमेदवारांनी अर्ज केले त्याप्रमाणे. त्यामुळे हे सगळं जे काही झालंय संबंधित उमेदवारांना पूर्ण कल्पना आहे आणि त्यांना आम्ही जिकडे जिकडे मदत करायची, जिकडे नियमाने आहे कायदेशीर ते केलं पाहिजे. त्यामुळे हे सगळे विषय मित्र बऱ्याच ठिकाणी आज मार्गी लागलाय. त्यामुळे प्रामाणिकपणे महाराष्ट्रातील केवळ मराठाच नव्हे, ज्या ज्या समाजांचे असे आरक्षणाचे किंवा इतर मुद्दे जे आहेत सामाजिक, त्या सगळ्या विषयाला पाठपुरावा करायची भूमिका आमची आहे. देण्याकरता बिलकुल सहकार्य करू हे मला मुद्दाम सांगायचं आहे. त्यामुळे या गोष्टीवर मला अधिक काही बोलावं असं वाटत नाही. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे अजून एक मुद्दा जो चर्चेमध्ये गेला जातो की संविधान बदलण्याकरता यांना 400 पार पाहिजे. मला हे सांगितलं पाहिजे, सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेला आहे की संविधानाचा मूळ गाभा हा कोणालाही कुठल्याही राजकीय पक्षाला बदलता येणार. सुप्रीम कोर्ट जजमेंट आहे आणि या निर्णयाला, या वक्तव्याला गडकरींनी सुद्धा नागपूरमध्ये खुलासा केलेला आहे. स्वतः मोदी साहेबांनी सुद्धा याचा खुलासा केला आहे की कुठलाही संविधानाचा मूळ गाभा बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि आम्ही संविधानाप्रमाणेच चालणार आमचं सरकार आहे आणि राहणार आहे. त्यामुळे हा जो गैरसमज बाहेर निर्माण करून पसरवला जात आहे, संविधान बदलणार, SC STचं आरक्षण रद्द करणार, यात काही तथ्य नाही. हे सगळं खोटं आहे आणि लोकांमध्ये मताचं विभाजन करण्यासंदर्भात किंवा गैरसमज निर्माण करून मतं आपल्याकडे फिरवण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी डेलिबरेटली हा करायचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मला याच्यात काही अधिक बोलायचं नाहीये आणि फक्त वस्तुस्थिती आपल्याजवळ मांडण्याचा हा प्रयत्न आम्ही केला. त्यामुळे मित्रांनो, लोकसभेची निवडणूक विकास हवा की विरोध हवा हा त्यातला मूळ मुद्दा आहे. विकासासाठी निवडणूक लढवायची आहे, म्हणजे आमची थीम आहे बीजेपीची. ही निवडणूक विकासाच्या माध्यमातून आम्हाला लढवून आमचा खासदार आणि 400 खासदार येत असताना नांदेडचाही खासदार ते 400 मध्ये आम्हाला पाहिजे आहे आणि नांदेडच्या विकासामध्ये, मराठवाड्याच्या विकासामध्ये आपल्याला अधिक भर टाकून पुढची 5 वर्ष विकासाची असली पाहिजे. विरोधातली बसून कामं न होण्यापेक्षा सत्तेमध्ये बसून कामं करून घेण्याकरता आम्हाला आमचा खासदार या ठिकाणी निवडून आणायचा आहे आणि म्हणून या सगळ्या विकसित भारताच्या संकल्पनेला आपला साथ द्यायची आहे आणि म्हणून आपल्याला नांदेड जिल्ह्याच्या सुजाण मतदारांनी आपल्याला जिल्ह्याचा विकास व्हावा आणि नकारात्मक मतदान देण्यापेक्षा सकारात्मक भूमिका घेऊन चिखलीकर यांना निवडून द्यावं आणि मोदी साहेबांच्या हात मजबूत करावे की त्याचं आमचं त्यातलं मेन नॅरेटिव्ह आहे. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. बस एवढंच मला सांगायचं. काही प्रश्न असतील तर आपण सांगू शकतो. सर, अभी आप बोल रहे थे कि विरोधी पार्टी के लोग इररिलेटिव मुद्दे उठाते हैं, नेगेटिव ज्यादा है. तो प्रधानमंत्री जी जो है 10 साल के विकास काम बताने के बजाय मुसलमान हिंदू पे आ गए हैं और कांग्रेस के मैनिफेस्टो को एक गलत अंदाज में पेश कर रहे हैं कि वो मुसलमानों को संपत्ति बांटना चाहती है. तो आपके प्रधानमंत्री, देखिए, प्रधानमंत्री जी का एक ही नैरेटिव सच्चाई है कि उन्होंने ये कहा है सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास. इसी में सब आ जाता है. ये भी बातें जानबूझ के फैलाई जा रही है. जिनको इसका फायदा उठाना है, जिनको पोलराइज करना है, जिनका वो प्रयास है. प्रधानमंत्री के दिमाग में कोई ऐसी बात नहीं है
जिसको वो पोलराइज करने के बारे में, और देश में कि ऐसा कभी होगा नहीं। हम ये बिल्कुल प्रधानमंत्री जी की जो मूड ऑफ नेशन है वो ध्यान में रखते हुए हम सबका विकास के लिए हमारा प्रयास रहेगा। हाँ, आदर्श प्रकरणामध्ये यांनी कारवाई करू असं मोदी म्हणाले होते, मात्र तुम्हाला राज्यसभेत घेतलं हे आश्चर्यकारक आणि कमाल आहे. आणि दुसरं भाजपवाले आता आदर्श भ्रष्टाचारात मी सांगितलं झालेले असा त्यांचा आरोप होता. अब तुम्हाला आदर्श घोटाले में भाजप खुद इन्वॉल्व हो गई ऐसा आरोप लगा. ये हा सगळा विषय निवडणुकीच्या वेळेस वापरणं इथपर्यंत त्याचा अर्थ आहे. 14 वर्ष हा विषय नेहमी 5 वर्षाला इलेक्शनला येतो. नांदेडच्या जनतेच्यावर याचा कुठला किंवा महाराष्ट्राच्या जनतेला याचा काही संबंध नाही किंवा नांदेडच्या जनतेला याच्यावर काही इंटरेस्ट नाहीये. या विषयावर भरपूर चर्चा झाली आहे, भरपूर चॅनल्स वाढले आहेत, भरपूर डिबेट झाल्या, सर्व झालेलं आहे. आणि मी मग सांगितलं या विषयाशी भाजपचा किंवा भाजपच्या सरकारचा कुठलाही संबंध नाही. हा सर्व विषय काँग्रेसच्याच कालावधीमध्ये, काँग्रेसच्या रिजिममध्ये हा विषय घेतला गेला, ज्याचा कुठेही काही अर्थार्थी काही निष्कर्ष निघाला नाही. सर्व इरलेव्हंट गोष्टी आहेत. हायकोर्टाचा निर्णय माझ्या बाजूने आहे. मराठा आरक्षणाबद्दल प्रश्न होता. तुमचं सांगितलं की तुमच्या सगळ्यांची चर्चा झालेली आहे. मराठा आरक्षणाला तुम्ही एक महत्वाची भूमिका त्याच्यावर मांडली आहे. तर मनोज जरांगे यांची तुमची भेट जेव्हा झाली तेव्हा तुम्ही हे सगळे मुद्दे त्यांना सांगितलं होते. समोरून येऊन का सांगत होते मराठा बांधवांना? ते समोरून मराठा बांधवांना का आवाहन करत नाही? तुम्ही ते सांगितलं. बोललोच आहे ना. अजून आवाहन काय करायचं? भाषणात बोललो, मोदींच्या सभेत बोललो, मुख्यमंत्री त्यांनाही बोललो, त्यांनाही सांगितलं म्हणजे गोष्टी घडलेल्या आहेत. अजून काय मला सांगा म्हटलं का असेल. नाना पटोलेंनी काल आपल्यावर गंभीर आरोप केले. काँग्रेसला आणि भाजपच्या धोका दिला त्याबद्दल आपण असं आहे. नानाने एक शब्द वापरला. नाना तुम्ही अर्धवट सांगताय. नाना म्हणाले की मी सेटिंग बाज करणं असं पेपरला वाचलं. मला म्हणाले की मला माहिती पेपरला वाचलं. पेपरची हेडलाईन एका पेपरमध्ये हेडलाईन अशी. आता एका पेपरमध्ये मला माहित नाही. तर सेटिंग बाज हा शब्द त्यांनी वापरलेला. मला फक्त एवढंच सांगायचं आहे हा शब्द प्रयोग कुठून उगम पावला, कुठून आला किंवा नानांचा जावाई शोध आहे कुठला मला माहित नाही. पण मला सांगा असं सेटिंग करण्याची माझी जर पद्धती असती तर 2009च्या निवडणुकीमध्ये नांदेडमध्ये 9च्या 9 आमदार काँग्रेस आणि राष्ट्रवादी निवडून आले असते का? इतरांना घेऊन आलो असतो ना. एखादा शिवसेनेचा घेतला असता, एखादा भाजपचाही घेतला असता. झालं का? नाही झालं. सेटिंग बाज म्हणजे सेटिंग करणारा माणूस. मला 2009चं त्याला आठवण करून द्यायची आहे की 2009 मध्ये नांदेड मी ज्या राज्याचा मुख्यमंत्री होतो 9च्या 9 जागा मी काँग्रेसच्या 7 आणि 2 राष्ट्रवादी 2 या मी निवडून आणण्यामध्ये मी पुढाकार घेऊन निवडून आणल्या होत्या. नंबर 1. नंबर 2 परवा ज्या नगरपालिकेची महापालिका निवडणूक झाली त्या महापालिकेमध्ये काँग्रेसच्या 72 जागा मी निवडून आणल्या होत्या. दुसऱ्या आल्या होत्या का कुठल्या? नाही. पण सेटिंग होती का? नाही. त्यामुळे तोही विषय त्यांना लक्षात येईना. मागचा इतिहास लक्षात राहतच नाही. प्रॉब्लेम आहे त्यांचा. तिसरा विषय आहे ते भाजपमध्ये गेले. कशामुळे गेले हे त्यांना विचारलं पाहिजे. आणि ते भाजपमध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये आले. ही सेटिंग नेमकी काय होती हे मला कळलं पाहिजे. त्यामुळे ह्याला काही फारसं मी महत्व देत नाही. ठीक आहे, त्यांना विधान करू द्या. निवडणुकीचा काळ आहे. शिमगा सुरू आहे. रोज इकडून फायरिंग आहे. आम्ही सुद्धा फार कमी बोलतो या विषयावर. ठीक आहे, आता त्याला काय बोलायचं बोलू द्या. आज संध्याकाळी 4 खलनायक म्हणले तुम्हाला विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं. राजकारणामध्ये आम्ही कधीही खलनायकाची भूमिका मी घेतली नाही. मी पॉझिटिव्ह राजकारण करणारा माणूस आहे. लोकांनी ठरवावं नायक कोण आणि खलनायक कोण. मी त्याच्यामध्ये हा लोकांचा चॉईस आहे. मला काहीच वाटत नाही. मला काहीच वाटत नाही. पिंपळगावचं प्रकरण नेमकं काय आहे? काय तुम्ही सभेला गेले तर त्यांना काहीतरी डांबून ठेवले वगैरे वगैरे? एक मिनिट, मला हे सांगितलं पाहिजे. मी पोलिसांना कधीही कोणावर गुन्हे दाखल करा असं सांगितलं नाही. मी पोलिसांना कोणावरही इन्स्ट्रक्शन्स आहेत. बीडच्या कलेक्टरनी तर प्रेस नोट काढून या सगळ्या माहिती दिली. नांदेड कलेक्टरनी बहुधा माझ्या माहितीप्रमाणे प्रेस नोट काढलेली आहे की निवडणुकीचा कालावधी आहे, आचारसंहिता लागू आहे आणि त्यामुळे तुम्हाला कुठल्याही व्यक्तीला गावात येण्यापासून रोखता येणार नाही.
कुठे गावबंदी करता येणार नाही, कुठे सभा उधळता येणार नाही, जे काय सांगितलं असेल ते गावबंदी वगैरे, तर ते सगळे कलेक्टर आमचा रोल काय त्याच्यामध्ये? सुमोटो जर पोलीस ऍक्शन घेत असेल, आमचा रोल काय त्याच्यामध्ये? आम्ही गावात गेलो, लोकांना भेटलो, लोकांना समजून सांगितलं आणि बैठका घेतल्या आणि ते म्हणतात तुमचं म्हणणं बरोबर. तर विषय राहिला काय? सभेमध्ये पंतप्रधान मोदी यांनी मोठ्या साहेबांच्या आठवण काढली. हे नांदेड करण्यासाठी सूचिन्ह आहे असं आपल्याला वाटतं? नक्कीच मला खूप अभिमान आहे या गोष्टीचा की शंकरराव चव्हाण साहेबांनी त्यांची ओळख होतीच अगोदर मोदी साहेबांची, काही नाकारत नाही. आणि अनेक वेळा त्यांच्या भेटी काही निमित्ताने कुठे ना कुठे झालेल्या आहेत. त्याचा उल्लेख मोदी साहेबांनी त्यांच्या भाषणात केले. आम्ही सांगितलं होतं ना माहिती काय तुला विकासाची घाई आहे, मला माहिती आहे, मला घाई आहे. त्यामुळे मोदी साहेबांनी शंकरराव चव्हाण साहेबांचा उल्लेख करणं आम्हा सर्वांसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. देशाचा प्राईम मिनिस्टर ज्यावेळेस नांदेडमध्ये येऊन वक्तव्य करतो, मोठी आनंदाची गोष्ट आहे. नाना पटोले साहब ने ये कहा कि उद्योगपति ने करोड़ों रुपए का फंड नांदेड़ के लिए मंजूर किया गया था, परंतु आज नांदेड़ में कहीं भी उन्हें विकास नजर नहीं आता. नाना का चष्मा बदलने की जरूरत है, तो सिर्फ साफ नजर आएगा ऐसा मुझे लगता है. साहेब, आजचे तुमचे जे विरोधक आहेत उद्या तुमच्या सहकारी होतील का? भाजपमध्ये आले तर स्वागत आहे. लोकांना अजूनही विश्वास नाही. विश्वास लोकांचा होईल ना होईल मला माहित नाही, पण अनेक नाना रिपोर्ट मिळत असेल ना, त्याला काय असं लोक हुशार आहे, इकडे सांगतात तिकडे सांगतात, कार्यक्रम चालू असतो. दिवसाही भेटू शकतो, रात्री भेटतो, दुपारी भेटतो, सकाळी भेटतो, काही प्रॉब्लेम नाही. हो, एक चांगली शुभशकून आहे की भाजपचे सुरत मधले खासदार, भाजपचे उमेदवार, दलाल नाव त्यांचं मुकेश दलाल आहे, त्यांचं नाव ते बिनविरोध निवडून आलेले आहे. ती शुभ सुरुवात आहे. कारण तुम्ही भाषणात उल्लेख सुप्रीम कोर्ट एक मिनट इनसे बात आपसे बात करूंगा. आने के बाद संविधान नहीं बदलने की एक्सप्लेनेशन दे रहे हैं जी जी, और कांग्रेस बोल रही है संविधान बदलने वाला है जी. तो कई घटनाएं ऐसी हुई जब संविधान को जलाने के वाक़े हुए और आपके कई पदाधिकारियों ने कहा कि हम इस संविधान को नहीं मानते, बदलने वाले हैं. देखिए, किसी का व्यक्तिगत मत इम्पोर्टेंट नहीं है. भाजपा के देश के सर्वोच्च नेता, देश के प्राइम मिनिस्टर है, उनका वक्तव्य हमारी पॉलिसी है. इसीलिए कार्रवाई किए ना, निकाल दिए. एक खासदार ने कुछ बातें कही थी संविधान के खिलाफ, तो निकाल, टिकट नहीं दिया उसको. कर्नाटक जो भी है, तो जिन्होंने वक्तव्य संविधान के खिलाफ में जो गलत बातें कही थी, उसको टिकट नहीं दिया है. तो सवाल ये है कौन क्या नीचे अपनी इंडिविजुअल राय रखता है, इंपॉर्टेंट नहीं है. पार्टी का प्रमुख क्या बोलता है, इसको इम्पोर्टेंट. असं का वाटलं तुम्हाला? असं का वाटलं? आणि कदाचित ही टीका जर त्या स्थळावर गेली नसती तर गरज पडली नसती. त्याला दुसरी बाजूही कळाली पाहिजे, हा माझा हेतू आहे. मग आज मी कोणावर टीका करण्याच्या हेतूने आपल्यासमोर मुद्दे मांडलेले नाहीत. त्यांनी जे टीका केली त्याला फक्त माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. विकासावर एकदा बोल द्या सर. समोर एक मिनिट. आमचा उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून, मतदान होऊ दे ना, आज काय परवा मतदान आहे, पूर्ण यंत्रणा सज्ज आहे, सगळ्याच मतदारसंघात चांगली लीड आम्हाला मिळेल. त्यामुळे आमचा उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर हे चांगल्या मताधिक्याने कम्फर्टेबल मार्जिनने निवडून येतील. असं आहे की इथे कलेक्टर ऑफिस आहे, अधिक वेळ मी घेत नाही. आता आहे 2 दिवस आपल्याला कुठेतरी मध्ये भेटता येईल आपल्याला. तर आपल्या सर्वांचे धन्यवाद. आपण या निवडणुकीमध्ये खूप आम्हाला साथ दिली त्याबद्दल आपला धन्यवाद. आपल्याला भविष्यात भेटू तेव्हा चर्चा करू. धन्यवाद.
आहे